त्याला आज पालखी येणार आहे, घरी देव येणार आहे, तर हे बघा साफसफाई. ए थांबा, ते साफसफाई बघा, सगळं अंगण धुवून काढलं आहे. बाबांची बघा तयारी चालू आहे. कालच आम्ही संपूर्ण ग्रिलला, पाऱ्यांना आणि भिंतीला कलर काढून झालाय. बघा शाळेत सुद्धा मुली चाललेत. होळीला सुट्ट्या बिट्ट्या नाहीत बघा इथे, शाळेमध्ये मुली चाललेत. तर आमचा प्लॅनिंग आहे ऋग्वेद, आज प्लॅनिंग आमचं आहे तमालपत्र काढायची आहेत झाडाची. तर आमच्या इकडे झाड आहे तमालपत्राचं, पण ते छोटं आहे. तर आम्हाला तमालपत्र भरपूर काढायचे आहेत, कारण की आमची मुंबईमध्ये साई रामनवमी निमित्त भंडारा असतो आहे की नाही. तर आम्ही चाललो आहे पाटील सरांकडे, जिथे आम्ही तमालपत्र काढणार आहे. तर जिजा आणि ऋग्वेद तयार झालेले आहेत. हे बघा, देव येणार आहे म्हणून गावाची सकाळ बघा, सकाळचे 9 वाजलेत. सकाळी 9 वाजता साफसफाई चालूच आहे. हे बघा सगळं जाळपोळ चालू आहे घरात. हां, शाळेत चाललेत ना. तुम्ही पुढे पुढे चला, हात पकड तिचा. आंब्याचा मोहर काय सगळं जळून गेलंय धुक्याने. तर आम्ही चाललोय पाटील सरांकडे, त्यांच्याकडे मोठं झाड आहे तमालपत्राचं, आणि मग त्यांना रिक्वेस्ट करायला पाहिजे. रात्री 12 वाजता आमच्याकडे पालखी येते. काल आम्ही सगळं हे जाळपोळ करून रान साफ केलेलं आहे. हे आमचं घर आहे, आणि आमच्या घराच्या बाजूला हे अजून 2 घर आहेत, बंगले आहेत, त्यांच्याकडे तमालपत्र आहे. चला चला चला. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेत. आणि आज आमच्याकडे पालखी येणार आहे, ती रात्रीची येते. त्याच्यामुळे सगळी साफसफाई पण झालेली आहे. पण इकडे 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 हां, इथेच काढायची. हा एंट्री आहे. तर रांगोळी चाललेली आहे बघा, म्हणजे हा एंट्रन्स आहे. तिथे फक्त अशी आडी पट्टी मारली तरी चालेल, अशी ही, आणि इथे गोल सर्कल रांगोळी. चालेल ना. ही बघा, थोडा धूप पण केला आहे, कारण की देवाचं आगमन होणार आहे. तर हा धूप पण केला आहे. त्याचे 2 फायदे आहेत, की मच्छर पण जातील आणि धूप पण लावून होईल. वातावरण शुद्ध करत आहे. हे आज काय येणार आहे पालखी. मग तुम्ही कुठे कुठे गेलेलात फिरायला. हे आज फिरायला गेलेले काका बरोबर. कुठे गेलेले आहेत. जंगलात गेलेला तुम्ही. जंगलामध्ये गाव आहे आपलं. दुसऱ्या गावात गेलेलात ना. हे बघा, हे आहे पालखीची रांगोळी. घर पूर्ण सजवून झालेलं होतं. 12 वाजतील ना. सगळी अरेंजमेंट झालेली आहे. आता फक्त देवाचं आगमन होणं बाकी आहे बस. आमच्याकडे सगळ्यात शेवटला येते, कधी कधी 11, 11:30 होतात. आम्ही सजावट चालू आहे. चला, पालखी कुठल्या गावात आली आहे, वाडीमध्ये आले ते बघायला जाऊया. बघायला देव कुठे येतोय, आम्ही जातोय बघायला. चला. एक रुमाल कुठला आहे बघतो. गावात प्रत्येक घराघरात देव येतो ना, तशी ही वरची कुंभारवाडी आहे.
आणि आता आम्ही तिथे राहतो ते खालची कुंभारवाडी, त्या वरच्या कुंभारवाडीने संपूर्ण रस्त्याला लाईटिंग केली आहे बघा. हे बघा पुन्हा रांगोळीने सजवलेलं आहे. स्वागतम खूप छान प्रकारे सजवलेलं आहे. या वाडीमध्ये प्रत्येक घराला पण सजवलेलं आहे बघा. कुठल्या वाडीमध्ये आहे बघायला पाहिजे. इकडे पालखी आलेली आहे. पुढे चल लाग्या, पुढे चल तू लाग्या, वर चल लाग्या. त्याचे 12 वाजलेत. आमच्याकडे 12 वाजता पालखी येते, रात्री खूप उशिरा पालखी येते. गेले 2-3 वर्ष तरी तसंच चाललं आहे. सगळ्याची तयारी आम्ही केलेली आहे. मेणबत्ती सजवून आम्ही आमचा गेट तयार केलेला आहे. सगळी आमची फॅमिली सगळं तयारी आहे. आता फक्त देवाचं आगमनाचंच येणं बाकी आहे. शेजारच्या घरात गेलेली आहे पालखी. रांगोळी घालून पावलं काढून आम्ही सर्व रेडी करून ठेवलेलं आहे. चला बघूया पालखी. पालखीचा खेळ पण बघायला होतं, पण एवढी झोप आली ना. याल ना वरती. काय तुम्ही आहेत, आम्ही हात लावू फक्त. आपल्या वस्तीला या 5 मिनिटं. ती माझी वेगळी येऊ शकतो ना. इकडं जाईल थोडं भाग झाली गॅपमध्ये उचलून घ्यायला लागणार. हां तसंच करणार. जास्त माणसं आहेत रे, कमी आणले ते तरी पण मला वाटत नाही ते होते. तयारी बघा, तयारी देवघरी येण्याची तयारी बघा कशी झाली. एकदम पंत्या बिंत्या लावून जिजाने आमची तयारी बघ कशी केली आहे. जिजा बघू, जिजा इकडे बघ. जिजा पाया पडणार विरोधात भाव नव्हत चारच नष्टच केली.
आणि तिकडे नमस्कार सरावाची पैसे करून घ्या मग तुमच्या मला महाराष्ट्रीय असेल तर महाराष्ट्रीच्या मला सरावाची नेहमी आपण तुमची भरतो ना कोणाची ये पिकू ये रियांश ये निरंजन चला तुम्ही अशा तऱ्हेने आपला पालखी सोहळा संपलेला आहे. रात्रीचे 1:15 झालेत आणि आमची पालखी देव आमच्या घरी येऊन गेलेले आहे आणि आता दुसऱ्या घरात देव चाललेले आहे. चला धन्यवाद. उद्या